नमस्कार. मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये, म्हणजेच स्वामींच्या चॅनलमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत कल्पना देशमुख, की ज्या आपल्याला त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत आणि बालसंस्काराबद्दल आपल्याला थोडीफार माहिती देणार आहेत. तर आपण बोलूया त्यांच्याशी. तर काकू, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काकू, सर्वप्रथम तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात त्याबद्दल खरंच खूप खूप तुमचं आभार. आणि तुमच्याबद्दल थोडंफार आम्हाला जाणून घ्यायला खरंच आवडेल. नमस्कार, मी कल्पना देशमुख, घनसोलीमध्ये राहते. शिक्षण आहे MA मराठी आणि स्वामींची सेवेकरी आहे. साहित्यामध्ये आहे रुची. लेखन करत असते. चारोळीपासून ते गीत रचना, त्यानंतर गझल, अभंग, पोवाडा, गवळण पण थोडंफार प्रयत्न करते लिहिता. विडंबन कविता मला एवढ्यात फार सुचू लागल्या आहे, तर ते एक भारूड पण लिहिलेलं आहे मी. आणि श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गातून मी 18 विभाग आहे आपले, तर त्यात बालसंस्कार आणि सांस्कृतिक विभाग येथे आम्ही सेवा देतो. तर असा प्रवास चालू आहे. खूपच छान उपक्रम करताय तुम्ही. पण तुमची सुरुवात म्हणजे नेमकी कशी झाली? म्हणजे तुम्ही स्वामी सेवेमध्ये कधी आला? म्हणजे नक्की येण्यामागं कारण काय, की तुम्हाला आवड होती पहिल्यापासून? पहिल्यापासून आवड असं नाही, म्हणजे मी छोटासा किस्सा सांगते, की कॉलेजला असताना माझी मैत्रीण जी सेवेत होती असं पण नाही, की स्वामींना मानत असणार मे बी. तर तिने मला एक धुळ्याला नदीकिनारी केंद्र आहे मोठं, तिथं सहज नेलं, की चल थोडासा वेळ आहे तर आपण जाऊया, मग नंतर पुढे घरी जाऊ. आणि आम्ही गेलो. तर ती ती म्हणजे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि ती बोलली, की कल्पना, कधीतरी ना तू या मार्गात किंवा सेवेत येणार आहे, असं एक बोलून गेली. पण माझं काही एवढं लक्ष नव्हतं. आणि मग नंतर कॉलेज झालं, लग्न झालं 1994मध्ये. त्यानंतर आम्ही रुईला माझं सासर आहे. माझे मिस्टर सोमय्या ग्रुपमध्ये गोदावरी शुगर मिल, साखरवाडी येथे शिर्डीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. तर तिथं एक कॉलनी होती आणि तिथं आम्ही क्वार्टरमध्ये राहत होतो. तर समोर एक सेवेकरीच होते, बागल साहेब म्हणून, दहेगावचे ते साहेबराव बागल. त्यांच्या मिसेस खूप कट्टर सेवेकरी आणि जवळजवळ एकाच कंपनीत आणि समोरच राहायचे, त्यामुळे येणं जाणं असायचं. तिच्याकडे गेली तर ती असं जप वगैरे करणं, सेवेत मग्न नेहमी सतत. मग तिला विचारलं, म्हटलं तू तेव्हा काही मुलं वगैरे नव्हते, म्हणजे नवीनच लग्न झालेलं, तिचं पण नाही, ते पण दोघं आणि आम्ही पण दोघं. तर तिला सहज विचारलं, की काय करते तू सेवा नेमकी? तर तिने सर्व सांगितलं, की असं असं दिंडोरी प्रणित सेवा मार्ग आहे आपला आणि यात 18 विभाग आहे. तर मी थोडं स्वामीचरित्र वाचते, 11 माळी आणि 3 अध्याय. हे जरी सुरुवात केली तू कल्पना, तरी पण खूप आहे. मला ते सुद्धा खूप वाटलं. म्हटलं 11 माळी आणि 3 अध्याय. आणि मग मी म्हटलं नाही शक्य. म्हणजे मी सुरुवातीला तर असंच बोलली, का एवढं जमेल असं वाटत नाही मला सुरेखा. मग ती म्हणे ठीक आहे कल्पना, 1 माळीपासून सुरुवात कर. तिने माळ पण मला तिनेच दिली आणि पुस्तकही दिले तिने. आणि असं सहज म्हणून वाच, असं म्हणू नको की देवाजवळ बसून मला वाचायचं, पण असं सहज आपण जसं पुस्तक चाळतो तसं तू वाच. आणि मी सहज एक वेळेस माळ हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली स्वामीचरित्र. असं करत करत थोडी गोडी लागली. मग मीच स्वतःहून तिला विचारायचे, अजून पुस्तकं आहे का, अजून काय सेवा तू करते? तर असं म्हणजे माझं जे मार्गक्रमण सुरुवात जे म्हणता ना स्वामी मार्गात, तर ती सुरेखा ह्या सेवेकरीमुळेच झाली. आणि नंतर आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो. आणि माझ्या स्वामी सेवेतली माझी पहिली मैत्रीण ती सुरेखा, तिचं पूर्ण घराणं अगदी कट्टर स्वामी सेवेकरी. तर तिथून सुरुवात झाली म्हणजे स्वामी सेवेला माझ्या. आणि त्यानंतर मग तुमची सेवा कंटिन्यू आजपर्यंत चालूच राहिली. मग तुम्हाला स्वामींचे, कारण मी आता पॉडकास्ट घेतले आता जवळपास 7 ते 8 झाले, प्रत्येकाचे अनुभव असे आहेत ना, की जसं काय म्हणजे ऐकतच राहावं एकदम, असे अनुभव असतात सर्वांचे. तर तुमचे देखील आहेत का असे अनुभव? हो, अनुभव तर खूप आहे. म्हणजे मला तर वाटतं एक छोटेखानी पुस्तक निघू शकतं, इतकं म्हणजे खूप प्रचिती दिली स्वामींनी.
त्यानंतर मग मी ती सेवा वाढत गेली माझी. तिने मग मला डायरेक्ट संस्कृत दुर्गा सप्तशती दिली. नवरात्र आलं, मग ती म्हणे मी पण पारायण करते. म्हटलं मला पण करायचं. असं सहज निघून गेलं माझ्याकडून. पण मला हे कुठं माहिती की संस्कृतमध्ये सप्तशती. मग ती बोलली की होऊन जाईल कल्पना सहज. मग मी म्हटलं एवढ्या पहाटे यांचा डब्बा, आणि तेव्हा गावजवळ असल्यामुळे सातत्याने येणं जाणं असायचं. बरोबर. कोणी केव्हा येईल पाहुणा, आणि लग्न पण नवीनच लग्न झालेलं, त्याच्यामुळे थोडंसं असं भीती वाटायची की आपण काही करायला बसलो आणि कोणी आलं मग सेवा अर्धवट राहणार, असं थोडंसं मनात यायचं. पण मग सुरेखाने समजून सांगितलं, हे बघ मनात आहे ना तुझ्या, तर निश्चिंतपणे व्यवस्थित सर्व होणार, काही अडचण येणार नाही. म्हटलं असं आहे का. मग दुर्गा सप्तशती मी पाठ सुरुवात केली, आणि संस्कृतमध्ये पूर्ण म्हणजे त्याचे नियम असतात संस्कृत दुर्गा सप्तशतीचे. आंघोळ म्हणजे सर्व आपलं आंघोळ वगैरे आटोपल्यानंतर न्यास वगैरे घ्यावे लागतात. म्हणजे प्रत्येक शरीराच्या अंगाची मंत्रोच्चाराने शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे शुद्धी करावी लागते, आणि मग आपण ते सुरुवात करू शकतो सप्तशती. करत करत रोजच ते नित्याचं झालं, आणि स्वामींनी खरंच करून घेतली, आणि अर्थात दुर्गा मातेने बळ दिलं असं म्हणावं लागेल. बरोबर. आणि ते छान पारायण झालं माझं. मग हळूहळू गोडी लागली. मग नंतर गुरुचरित्र पारायण वगैरे. गुरुचरित्र पारायणाचा माझा अनुभव म्हणाल तर एकदम कोपर खेळण्यात असताना मी असंच गुरुचरित्र पारायण करू का नको, काय असं अडचण तर नाही येणार, पण सुरुवात केली. आणि चक्क त्या पारायणा कालामध्ये गुरुवारीच 3 जण माझ्याकडे जेवायला आले, बरोबर अचानक. आणि इतकं छान वाटलं ना मला, म्हणजे अचानक फोन आला, आम्ही येतोय. 2 तर सेवेकरीच होते, एक अनोळखी होती व्यक्ती. आणि ते म्हणजे येतो फक्त बोलले. मग नंतर आल्यानंतर म्हटलं जेवणच करून जा, तर जेवण थोडंफार तयार होतंच. मग मी अजून थोडं वाढवलं, आणि अगदी तृप्त होऊन गेले. आणि मला असं इतकं छान झालं ना, की म्हणजे असं म्हणतात की गुरुचरित्रामध्ये जर अचानक कोणी आलं तर खरंच आपल्याला दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलं. किंवा मग आणि त्याच्यानंतर पण मला खूप असं अनुभव आला की मुलांची प्रगती होत गेली, वैयक्तिक अनुभव आला. त्यानंतर माझं पण साहित्यामध्ये छान असं एक भेट झाली प्रत्येकाची, आणि प्रमोशन वाढलं मिस्टरांचं. ते पारायण झाल्यानंतर हा अनुभव, आणि असे बरेच आले. मग बालसंस्कार एक छान विभाग आहे आमचा. तर एक ताई घणसोलीमध्ये आल्या होत्या मार्गदर्शन करायला, प्रतीक्षा येवलेताई नेरूळच्या, नेरूळ केंद्राच्या प्रतिनिधी आहेत त्या. आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. मग आम्हाला म्हणे की हे 18 विभागात हा बालसंस्कार हा जो आहे तो गुरुमाऊलींचा अत्यंत प्रिय, आणि तुम्ही कोणीतरी ह्या मार्गातही यावं. तर मी नंतर त्यांना मार्गदर्शनानंतर भेटले, कसं असतं हे, मला पण इंटरेस्ट आहे, तर मला पण सांगा. आणि मग त्यांनी माझा नंबर घेतला, फोनवर बोलणं झालं, आणि असं मी ह्या बालसंस्कार सेवेत आले. बाल सेवा संस्कारमध्ये म्हणजे तुम्ही आलात, मग त्यानंतर म्हणजे तुमची पुढं वाटचाल कशी चालू राहिली बालसंस्कारमध्ये? बालसंस्कारचं आता बालसंस्कार हा सर्वात परमपूज्य गुरुमाऊलींचा आवडता विभाग. तसे तर सर्वच आहे, 18 विभागही आपल्या जीवनाशी रिलेटेडच आहेत ते. पण बालसंस्कार म्हणजे कसं, संस्कार म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला योग्य वळण, त्याच्यातील दोष आणि विकार नष्ट करून योग्य रूप देणे, त्याला म्हणतात संस्कार. तर हे पूर्वी हे संस्कार कसे नकळत व्हायचे मुलांवर. म्हणजे घरात फक्त चौकोनी कुटुंब नसायचं, काका काकू आत्या मामा मावशी असं म्हणजे मोठं कुटुंब असायचं. आणि मोठ्या कुटुंबामध्ये सहसा संस्कार नकळत मुलांवर व्हायचे. संध्याकाळी परोचा म्हणणं, म्हणजे आजी तुळशीजवळ वगैरे बसल्या की ओसरीमध्ये मुलं गोळा व्हायची, तर शुभंकरोती, रामरक्षा इत्यादी सर्व आपसुक होतच. पण कालांतराने हे थोडंसं कमी होत गेलं. आणि चौकोनी कुटुंब आलं, तर त्यात नवरा बायको हे जॉब करणारे. मग मुलांना कसं संस्कार वगैरे हे माहीतच नाही. पर्यायाने पालक पण यापासून दूरच. तर मग गुरुमाऊलींच्या मनात आलं, आणि त्यांनी हे बालसंस्कार हा विभागातून एक कोर्सच डिझाईन केला. तर त्यातलं काही जे मुद्दे आहेत ते आम्ही प्रतिनिधींनी मिळून एक स्क्रिप्ट तयार केलं सुरुवातीला. त्यानंतर ते प्रत्येक आता 2017 हे वर्ष
परमपूज्य गुरुमाऊलींनी शाळा शिक्षकांशी मैत्री करा आणि शाळा तेथे बालसंस्कार, तर हे जाहीर केलं. म्हणजे तुम्ही प्रत्येक शाळेत जा आणि तिथं पण म्हणजे गरज आहे. शिक्षण एक शिक्षण तर होणारच, पण मूल्य संस्कार पण किती जरुरी आहे. आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कुठं मिळणार, तर शाळेतच मिळेल. तर म्हणजे रीतसर असं नाही की जायचं आणि आपण डायरेक्ट सुरू करायचं. तर रीतसर ते गुरुपीठाकडून आम्हाला फॉर्म आले की तुम्ही परमिशन घ्या प्रथम मुख्याध्यापकांची, त्यांना परमिशन लेटर द्या, त्याच्यावर लिहा की आम्हाला कोणता वेळ सुटेबल आहे, त्या वेळेत आम्ही येऊन एक अर्धा पाऊण वेळेला तरी पण मुलांना ते आम्ही मार्गदर्शन करू. तर ते पटवलं आम्ही, म्हणजे सांगितलं आम्ही, आणि असं असं आमच्या स्वामींच्या मार्गातर्फे आहे उपक्रम, तर तुम्ही आम्हाला परवानगी देणार का, आणि आठवड्यातून एकच दिवस. तर त्या हो बोलल्या. कोपरखैरणे सेक्टर 3 एक शाळा आहे नगरपालिकेची, त्यात गायकवाड सरांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला, आणि पस्टे मॅडम होत्या, त्या मुख्य होत्या. तर त्यांच्याशी भेट दोघांशी घेतली आणि त्यांना खूप आवडलं. मग गुरुपौर्णिमेच्याच मुहूर्तावर आम्ही तिथं बालसंस्कारचं सुरू केलं. मग सकाळीच, म्हणजे दर गुरुवार दिला आम्हाला, सकाळी साधारण 7, 7:15 आम्हाला तिथं पोहोचायचं. मुलं येतात शाळेत प्रार्थनेच्या थोडं आधी, नंतर प्रार्थना होणार. तर त्याआधी तुम्हाला वेळ आहे, तेवढ्या वेळात तुम्ही येणार असाल तर आम्ही परमिशन देतो. मग ठीक आहे म्हटलं, चालेल करू. मग उत्तराताई म्हणून आहे घणसोलीत, त्या आणि आम्ही असं दोघींनी जवळजवळ 2 वर्ष ते प्रत्येक गुरुवारी जाऊन तेवढी सेवा आम्ही म्हणजे महाराजांनीच करून घेतली असं आम्ही म्हणतो. इथं कुठेही कोणतेही प्रतिनिधी नाव घेत नाही, हे एक विशेष आहे की जी सेवा केली किंवा रुजू होणार आहे तर ती महाराज माऊलीच करून घेणार. हे एक आमचं एक वाक्य आहे म्हणा किंवा काय, ते प्रत्येक प्रतिनिधी पाळतं ते. आणि अशा प्रकारे मग युवा प्रबोधन पण 2018 नंतर म्हणजे बालसंस्कारच्या आधी नंतरचं पायरी काय तर युवा प्रबोधन. म्हणजे आपल्याला गर्भसंस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, त्यानंतर मग आपलं जीवन सुरू होतं, की संस्कारिक जीवन सुरू होतं. तर असे हे 4 टप्पे, याचं पूर्ण जे मार्गदर्शन आहे ते आपल्या केंद्रामध्ये एकाच ठिकाणी अंडर वन रूप हे मिळतं. तर असं हे कार्य चालू आहे. बालसंस्कारचा अजून एक अनुभव म्हणजे 2020 27 फेब्रुवारीला विज्ञान महोत्सव, विज्ञान दिवस असतो. तर तो आम्ही म्हणजे गुरुपीठाकडूनच हे सर्व उपक्रमाची गुरुपीठाकडून सर्व प्रतिनिधींना सर्व जिल्ह्यांनी येते, आणि मग एक मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये ठरतं. तर मीटिंगला मी गेली, पण नंतर माझ्या सासूबाई असं इथं आल्या होत्या, आजारी होत्या, मे बी असं काहीतरी झालं आणि माझं थोडं दुर्लक्षच झालं. तर फेब्रुवारी म्हणजे पार जानेवारी पण होऊन गेला जवळपास, आणि खूप कमी दिवस होते माझ्या हातात. आणि मी विचार करते, सर्व प्रतिनिधी कामाला लागले, आमची मीटिंग झाली ऑनलाईन. मीटिंगमध्ये अहवाल द्यायचा असतो, कुठपर्यंत काम आलं, पण माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि मी महाराजांसमोर बसली अक्षरशः की महाराज, आता हे विज्ञान महोत्सव म्हणजे हे आपल्याला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण येणार आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्हावाईज शाळेमध्ये जाऊन करायचं आहे. तर कसं होणार हे कार्य, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात, आणि माझ्या हातात तर काहीच नाही, ना कोणी सोबत, काही नाही. मग मी बसली आणि लगेच फोन आला मला ओलिवून त्या एक भाऊंचा, ते पण सेवेकरीच, की मॉडर्न कॉलेज वाशीमध्ये ना एक शाळा आहे, आणि तिथं तुम्ही, मी पण येतो म्हणे, तिथं तुम्ही या. मी रेफरन्स हे केलेला आहे, माझ्या ओळखीचे सर आहे कांबळे सर, तर त्यांना तुम्ही भेटा, आणि आपल्याला आधी प्रिन्सिपलची परवानगी लागेल. आणि मग मी गेली, एकटीच गेली. त्यानंतर मग ते सर आले, मग आम्ही भेटलो, ते लेटर दिलं की आम्हाला असं करायचं आहे. वाटलं तर आम्ही मग ते म्हणे विज्ञान महोत्सव, आणि तुम्ही तो प्रयोग, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रयोग असतात हे छोटे छोटे, जसं पोटॅटोपासून एनर्जी वगैरे, नंतर वेगवेगळे कलर, असे एक ते रासायनिक प्रयोग ते टेबलावर मांडून आणि त्याची लिहून, असं जसं आपण प्रेझेंट करतात मुलं, तसं करायचं होतं. तर त्याला तर वेळ जाणार. मग म्हटलं नाही, आम्ही ना लिस्ट काढलेली आहे प्रयोगाची, की 3री ते 4थीपर्यंतच्या वर्गांना कोणते प्रयोग, छोट्या मुलांना कोणते, 7वी ते 10वीपर्यंतच्या मुलांना कोणते, असं एक. आणि त्याप्रमाणे तुम्ही फक्त ते त्यांच्याकडून करून घ्यायचे साहित्य आणून त्या दिवशी. तर चालेल बोलले. मग त्यांनी परमिशन दिली,
आणि येताना मग माझ्या सेवेकरी भगिनी थोरातताई म्हणून अश्विनी थोरात घनसोलीतल्या, त्यांना सोबत घेतलं. परत दुसरी मीटिंग झाली. मग त्या आणि मी दोघी आम्ही कोपरखैरण्यातले शाळा 2-3, त्यानंतर घनसोलीतल्या 2-3 शाळा, आमचे ज्येष्ठ सेवेकरी आहे मोहन म्हात्रे भाऊ, तर त्यांच्या मदतीने 2-3 शाळा मिळाल्या. अशा जवळजवळ 7-8 शाळा माझ्या हातात होत्या 8 दिवसांनी त्यानंतर. आणि मग प्रत्येक शाळेत व्हिजिट, परवानगी देणं वगैरे ते काम सुरू झालं आमचं. आणि मग महाराजांना म्हटलं खरंच महाराज आहेत आणि पाठीशी आहे. हा एक छान अनुभव. आणि ते खूप छान, म्हणजे सेवेकरी वाढले, मदत मिळत गेली, मला शाळेकडून मिळाली. आणि असा छान उपक्रम झाला आमचा तो 2020 मध्ये, कोरोनाच्या आधीची गोष्ट. तर असे महाराज आपल्या पाठीशी आहे. आणि मी जिथं जिथं जाते ना, म्हणजे घरातूनच स्वामींना नमस्कार करूनच, म्हणजे आहे असं प्रत्येक सेवेकरीच आहे बहुतेक ते, तर की नमस्कार करून म्हणायचं की चला स्वामी सोबत चला आणि कार्य सफल करा, असं एक म्हणायचं की महाराज सोबत असतात आपल्या. हे एक मला खूप अनुभव आलाय. असे खूप अनुभव आहे, म्हणजे तुम्हाला वेळ कमी पडेल इतके अनुभव आहे. प्रत्येक सेवेकरीचं तसंच आहे की माझा वेळ खरंच कमी पडेल, एवढे अनुभव असतात प्रत्येकाकडे. काकू, जसं विभाग आहेत आपल्या सेवेमध्ये, तर महिलांसाठी पण आर्थिकदृष्ट्या मदत होईल असे काही विभाग आहेत का? नक्कीच आहे. म्हणजे 18 विभाग ह्या सांगते काय, गर्भापासून म्हणजे मूल जन्माला यायच्या अगोदरची प्रक्रिया ही, तर गर्भसंस्कारपासून अगदी म्हणजे युवा, नंतर वृद्ध, त्यानंतर सांसारिक ज्या अडचणी ह्या सर्वांशी रिलेटेड 18 विभाग आहे. म्हणजे गर्भसंस्कार, बालसंस्कार हे तर मी थोडंसं तुम्हाला माहिती दिलीच. त्यानंतर आदरणीय आबासाहेब म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींचे पुत्र, 3ही पुत्र आहेत, आदरणीय चंद्रकांत दादा, ते मेळावे वगैरे, त्यानंतर अन्नदान करायचे. किंवा मग आता भरपूर तीर्थक्षेत्र डेव्हलप होत आहे, गाणगापूर धाम वगैरे, तिथं ते कार्य चालतं. त्यानंतर मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हे दिंडोरीला, त्र्यंबकेश्वरला गुरुपीठावर अगदी 400 एकरच्या वर जागा आहे ती, म्हणजे एक डोंगरच म्हणा, तर तिथं हे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, तर ते चंद्रकांत दादा बघतात. त्यानंतर नितीन भाऊ जे आहे ते वेदविज्ञान, बालसंस्कार, युवा प्रबोधन, आणि हे कार्य विदेशात पण कसं जाईल, देश विदेश अभियान, हा भाग बघता. तर आदरणीय आबासाहेबांच्या संपर्कात मी सांस्कृतिक विभागामुळे आली. सांस्कृतिक विभाग पण यात जसं लोप पावत चाललेल्या ओव्या, भजनं, पावली, हे सर्व आता DJ वगैरे आल्यामुळे सर्व पुरातन जे संगीत आहे, ज्याच्याने आपण कर्णमधुर संगीत ऐकून एक थेरपी पण असते बघा, म्युझिक थेरपी, तर त्याच्यावर आपल्या आरोग्यावर चांगले परिणाम होतात. चांगले भजनं, चांगले ओव्या हे पूर्वीच्या काळी ऐकून अगदी मंत्रमुग्ध व्हायचे. आणि काही क्षण का असे ना, की आपल्याला विरंगुळा म्हणा, किंवा काही क्षण टेन्शन फ्री असं एक वातावरणात आपण तिथे रमायचो. परंतु हे सर्व लोप पावत, तर हा विभाग यावरच काम करतं की पखवाद वादन वगैरे, जुनं सनई संगीत, जुन्या ओव्या, आजी जशा जात्यावरच्या ओव्या वगैरे, तर हे लोकांसमोर आणायचं, ते शिकवण्याचं पण थोडं प्रक्रिया आता चालू केली आहे. तर आदरणीय आबासाहेब याचे वेगवेगळे ऑनलाईन मीटिंग वगैरे आमचे घेत असतात. आणि मी लेखन म्हणजे गीत रचना वगैरे लिहित असते, त्यामुळे हा माझा आवडता विषय आहे आणि मी याच्यामध्ये आहे. आणि आबासाहेबांच्या अंडर त्यानंतर स्वयंरोजगार, जसं तुम्ही म्हटला की महिलांचा आर्थिक, तर स्वयंरोजगार हा एक विभाग आहे. आत्ताच आपल्या स्वयंरोजगार विभागातर्फे राखी, म्हणजे राखी निर्मितीची जे आहे कशी निर्माण करायची, ते बचत गट, तर स्वयंरोजगार विभागांतर्गत बचत गटाचे काम चालतं. तर वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रतिनिधी नेमणे आहे, स्वयंरोजगार प्रतिनिधी आपल्या विभागातर्फेच आहे. त्या महिलांना जसं सेवेमध्ये आरतीला येतात, तर त्यांनाच एक थोडंसं मार्गदर्शन करून मग त्या आपल्या सर्व आरती वगैरे झाल्यानंतर त्या ताईंना भेटतात आणि विचारतात की बचत गट आपल्या याच्यातून कसं चालतं. मग ते थोडं कर्ज काढून त्यानंतर त्यांचं थोडंसं घरचं आर्थिक हातभार लागतो त्याला,
तर असे विविध सण येतात ना, तर त्या सणांचं आपल्या स्वयंरोजगार विभागातून वेगवेगळे छोटे मोठे उद्योग चालतात. त्यानंतर बरंच गूळ वगैरे असे ते ग्रॉसरी जे आहे, किराणा माल, तर ते सुद्धा आपल्या विभागातून महिला आणून तिथं एक छोटंसं स्टॉल लावू शकता. आपले वेगवेगळे मेळावे आहे, तिथं स्टॉल लावून ती विक्री होते, ते घेतात. आणि इतरत्र कुठं न घेता आपल्याच विभागात हा पण एक आहे आणि आपल्याच विभागातल्या महिलांना त्याची आर्थिक मदत होणार आहे हे लोकांना एक पटतं, म्हणजे ते सांगावं लागतं अर्थात. आणि असं थोडंसं हा पण एक भाग ह्या विभागाअंतर्गत महिलांसाठी आहे. त्यानंतर कायदेशीर तज्ज्ञ, त्यांचं मार्गदर्शन असतं. आजकाल विवाह समस्या खूप आहे, तर ते सुद्धा आदरणीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाने विवाह संस्कार हा एक विभाग आहे. तर असे विविध विभाग आहे, म्हणजे त्यांची माहिती सांगायला वेळ कमी पडेल. म्हणजे जीवनात ज्या ज्या समस्या आहे त्या सर्वांचं प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्या मार्गात 18 विभागाकडून मिळतं. पूर्णपणे समाधान होईल हे मी सांगू नाही शकत, परंतु सेवा केला, अर्थात सेवा केलं तर फळ मिळतं, पण त्या सेवेत तुम्ही श्रद्धेने, अगदी श्रद्धापूर्वक जर तुम्ही पूर्णपणे केलं, जेही आहे सेवा, आदरणीय आबासाहेब म्हणा, तीनही गुरुपुत्रांनी दिलेली सेवा किंवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने जेही तिथून रित्या हाती परतत नाही, हे तर एक मी ठाम सांगू शकते. त्यांना प्रत्येकाला जे जे सेवेकरी आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाशी जोडले गेले आहे त्यांना काही ना काही अनुभव हा आलेलाच आहे. म्हणजे छोटा मोठा, काहींना अगदी लगेच मिळतो अनुभव, तर काहींना वेळ लागतो. तर ते परमपूज्य गुरुमाऊली म्हणत असतं, आपलं पूर्वसंचित असतं ते, की जसं कर्म कराल तसं फळ मिळेल. तर ते एक परीक्षाच असते असं म्हणूया. मलाही असे खूप अनुभव, खूप वाट बघायला लागली काही काही वेळेस, तर काहीच होत नाही, सेवा पण होत नाही. मग असं थोडंसं निराश व्हायला होतं. पण मग तेच असं छान माऊलींचं भजन, हे यूट्यूबला भरपूर मार्गदर्शनाचे व्हिडिओ आहेत, ते ऐकावं, किंवा छान आपलं तारक मंत्र एक आहे त्यावर, तो तारक मंत्र जरी ऐकत बसलं ना तरी छान वाटतं. आणि कदाचित वेळी सुटूनही जातात आपले प्रश्न. परमपूज्य गुरुमाऊली नेहमी म्हणतात की, आणि मार्गदर्शन करणारे जे जाणकार आहेत सेवेकरी, ज्येष्ठ सेवेकरी, की तुम्ही प्रत्येक महिन्याच्या शनिवारी मीटिंगला जा, तुम्ही आपला प्रश्न मनात घेऊन जा, तर गुरुमाऊलींच्या मुखातून असं काही सोल्युशन निघतं त्या प्रश्नाचं. म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत जाण्याची गरजच नाही, की असं क्लिक होतं लगेच की अरे आपण हा प्रश्न घेऊन गेला आणि मार्गदर्शनातून गुरुमाऊलींनी सोल्युशनच सांगितलं, म्हणजे असं सुद्धा होतं. तर असे अनुभव आहे. जसं तुम्ही म्हटलं, महिलांशी रिलेटेड भरपूर प्रश्न आहे. आता एक महिलांची सर्वात, म्हणजे एक आई म्हणून सांगते एक अनुभव, की एक युवक खूप भरकटलेला, आता युवा प्रबोधन विभागावर येऊया, त्याच्यातही थोडी सेवा दिलेली आहे मी, की खूप व्यसनाधीन झालेला, म्हणजे इतकं की आपल्या मुंबईतलाच होता तो, म्हणजे मी नाव नाही सांगणार ना केंद्राचं नाव, पण मुंबईतला होता. आणि तो मे बी सर्वांनाच माहिती हा अनुभव, की खूप अगदीच काही सोडलं नाही त्यांनी व्यसन, इतका म्हणजे पराकोटीचं ते त्याच्या आईला त्रास झालेला. आणि शेवटी निराश होऊन एका सेवेकरी ताईंच्या संपर्कात आल्या त्या माऊली, आणि मला माझ्या मुलाकरता काहीतरी करायचं आहे, काहीतरी सांगा ना उपाय. अशी निराश होऊन ती हताश झालेली स्त्री केंद्रात आली. त्या घेऊन आल्या, ताई चला म्हणे केंद्रात जाऊ, तुम्हाला बरं वाटेल. असं नाही म्हटली की लगेच सोल्युशन मिळेल, पण केंद्रात जाऊ, आरती तरी अटेंड करा, कदाचित तिथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल, एवढं मी सांगते. आणि आरती अटेंड केली. एक गुरुवार गेला, दुसरा येत गेले त्या माऊली, दोघी सोबत यायच्या. आणि मग नंतर तिथं प्रश्न करते, आपलं कुठलंही मठ वगैरे बघा, त्याच्यात जा तुम्ही, प्रश्न उत्तर हा एक विभाग नाहीच आहे वेगळा, पण आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मार्गात प्रश्न उत्तर हा खास विभाग आहे. म्हणून आपण म्हणतो की केंद्रात का जायचं, तर केंद्र आणि मठ हा फरक आहे, की तिथं आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. जे गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने तिथं बसलेले असतात, ते महाराज माऊलींच्या पुढंच ठेवतात ते प्रश्न, आणि तुम्हीच सॉल्व्ह करा, ते फक्त निमित्त मात्र असतं. तर त्या माऊली आल्या, येत गेल्या, आणि त्यांना विचारलं, दादा माझ्या मुलाचं असं असं आहे, मी सांगू पण शकत नाही कोणासमोर, इतकं तो खूपच, आता त्याला परत कसं आणायचं, खूप व्यसनाधीन झाला आहे.
आणि कुठूनच काही शिक्षण नाही, कशात चित्त लागत नाही त्याचं, निराश असतो, उदास असतो, ऐकत नाही कोणाचं. आणि मग ते बोलले की तुम्ही घेऊन या केंद्रात, तो येईल याची पण गॅरंटी नाही म्हणे. तर मग तिथून खरी सुरुवात की आता येणार कसं. मग त्याला असं सांगितलं की म्हणतो ना आपण चल बरं, असं पर्टिक्युलर जागी नाही पण चल सोबत चल, असंच आपल्याला जायचं एक ठिकाणी असं म्हणून त्या माऊलींनी नेलं. मी नाही येणार करत करत त्या बरं ठीक आहे म्हणे, तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. त्या आपल्या केंद्राच्या दिशेने वाटचाल करू लागल्या. मागे मागे हळूहळू अर्ध्या रस्त्यापर्यंत चक्क आला तो. त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी पूर्ण मंदिराच्या दारापर्यंत, आतमध्ये नाही येणार म्हणे मी. नंतर तिसऱ्या गुरुवारी मग तो डायरेक्ट मंदिरात येऊन बसला आणि नंतर आरती वगैरे केली. मग त्याने माळ हातात घेतली हळूहळू आणि मग डायरेक्ट त्या प्रश्न उत्तर करते. त्यांच्यासमोर प्रश्न मांडला ताईंनी, हा मुलगा आहे आणि असं असं आहे, म्हणजे लिहूनच दिलं. ते असं जाहीर तर करणार नाहीच ना कोणी. मग लिहून दिलं आणि मग त्याला सांगितलं असं असं कर. आधी तर नाहीच म्हटला, मी फक्त येत जाईल म्हणे आरतीला. आरती करत करत माळ हातात घेत तो अगदी आता इतकं म्हणजे त्याने युवा प्रबोधनचा वेगळा असा त्याचा स्वतः तो प्रमुख बनलाय, लीडर. आणि इतका अनुभव, ती माऊली इतकी खुश झाली. म्हणजे असे अनुभव असतात की महिलांना फक्त आर्थिकच नाही, भरपूर पारिवारिक समस्या आहे, विवाह जुळत नाही आजकाल, ती एक मोठी. तर ते पण आपल्या विभागात विवाह संस्कार एक विभाग आहे, तर तो सुद्धा खूप छान आहे. म्हणजे सर्वच विभागात एखादी लेडीज पूर्ण काम करू शकेल असंही नाही. पण मी म्हणते महिलांनी ना फक्त आरतीला येऊन न थांबता ह्या विभागात सेवा देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून इतर पण त्याचा लाभ घेतील किंवा इतरांना प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. नाही, खरंच तुमच्याकडून खूप छान माहिती भेटली आणि मला पण पहिल्यांदाच बालसंस्कार ह्या टॉपिकवर मला पण ऐकायला भेटलं. आणि जसं तुम्ही बोलला की तुम्ही एक कविकार आहात, तर खरंच आवडेल तुमच्याकडून काही लाईन ऐकायला तुमच्या. नक्कीच. कविता मी महाराजांवर ना गुरुमाऊली ऐरोलीला येणार होते आणि मी म्हणजे असंच ना म्हणजे लिहू का काहीतरी असं एक. मी कधीच म्हणजे कविता वगैरे लिहिल्या, चारोळी लिहिली मी, चारोळ्या खूप लिहिल्या आहे. म्हणजे अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल की सिंधुताई सपकाळ म्हणू नका, मातोश्रीपर्यंत माझी कविता गेली आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे, विश्वास नांगरे पाटील यांच्या हातात कविता दिलेली आहे आणि अनेक सेलिब्रिटी आहे त्यांच्यापर्यंत माझ्या कविता गेल्या. पण माऊलींवर आणि स्वामीवर लिहिलं नव्हतं मी. आणि म्हटलं आता गुरुमाऊली येणार तर आपण लिहायचं का. आणि मी चक्क रात्रीनं सर्व आवरलं आणि मी लिहायला बसले. आणि आजही माझं ते आहे की मी रफवर जरी लिहिते ना तर पहिलं असतं श्री स्वामी समर्थ. रफवर का असे ना, म्हणजे भलेही ते नंतर पण सुरुवात जी आहे ना आजही मी ते ठेवलंय की वरती श्री स्वामी समर्थ, मग जेही उतरेल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि वीणावादिनीच्या. तर तेव्हा मी लिहिलं होतं असे बरेच. तर त्या दिवसानंतर माझ्याकडून असं जवळजवळ 15 गाणेच लिहिल्या गेले. एक पालखी गीत लिहिलं आहे गुरुपीठ आणि दिंडोरी येथे मार्गदर्शनानंतर, परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानंतर पालखी सोहळा असतो. तर तो मी खूप वेळा अटेंड केला आणि त्याच्यावर मला एक पालखी गीत सुचलं. ते नंतर बालसंस्कारवर एक आहे. तर बालसंस्कारवर म्हणाल तर एक छान असं म्हणजे त्याला चालच मी तशी लावली आहे. मला वाटतं ते थोडंसं ऐकूया का. ए आई मला केंद्रात जाऊ दे, महाराजांच्या जप ध्यानात चिंब चिंब बीजू दे. ए आई मला केंद्रात जाऊ दे, स्वामींना करा त्रिवार मुजरा, स्वामी मंत्राचा ध्यास हादरा, सारे विसरून महाराजांशी एक रूप होऊ दे. ए आई मला केंद्रात जाऊ दे, ए आई मला केंद्रात जाऊ दे. या बाळांनो श्लोक शिकूया, संस्कारमय ही पिढी घडवूया. या बाळांनो श्लोक शिकूया,
संस्कारमय ही पिढी घडवूया. स्वामी सेवेचे बीज मनामध्ये खोल खोल रुजू दे. ए आई मला केंद्रात जाऊ दे. खेळ खेळूया गाणी म्हणूया, खेळ खेळूया गाणी म्हणूया, कर जोडोनी प्रार्थना म्हणूया. स्वामी समर्थांचे अनुभवही एक चित्त ऐकू दे. ए आई मला केंद्रात जाऊ दे. कथा सांगती बालक ऐका, जिद्द चिकाटीने स्पर्धा जिंका. स्वामींच्या आशीर्वादाने यशो शिखर गाठू दे. ए आई मला केंद्रात जाऊ दे. ए आई मला केंद्रात जाऊ दे. म्हणजे हे मी बालसंस्कारमध्ये पण मुलांना म्हणून दाखवलं आहे. त्यानंतर एक कारुण्य सिंधू आई म्हणून आहे, गुरुमाऊलींवरच लिहिलं आहे. कारुण्य सिंधू आई गुरुमाऊली गुरुमाई. कारुण्य सिंधू आई गुरुमाऊली गुरुमाई. भाव भक्तीने दर्शन घेऊ, स्वामी नामा तल्लीन होऊन जाऊ. कारुण्य सिंधू आई गुरुमाऊली गुरुमाई. मायेने तो जवळी घेता, सारेच प्रश्न सुटले आता. मायेने तू जवळी घेता, सारेच प्रश्न सुटले आता. भक्तीच्या या सागरामध्ये प्रसन्न चित्ते न्हाऊ. कारुण्य सिंधू आई गुरुमाऊली गुरुमाई. प्रारब्धावर करूया मात, प्रयत्नांची असावी साथ. प्रारब्धावर करूया मात, प्रयत्नांची असावी साथ. नश्वर या जगण्याला नवसंजीवनी देऊ. कारुण्य सिंधू आई गुरुमाऊली गुरुमाई. कारुण्य सिंधू आई गुरुमाऊली गुरुमाई. स्वामी मार्गाची महती ऐकुणी, सेवक जण हे येता दुरुणी. स्वामी मार्गाची महती ऐकुणी, सेवक जण हे येता दुरुणी. नित्य सेवेची पुष्पमाला अर्पुणी, सारेच कृतार्थ होऊ. कारुण्य सिंधू आई गुरुमाऊली गुरुमाई. कारुण्य सिंधू आई गुरुमाऊली गुरुमाई. खरंच छान, खूप छान. हे स्वलिखित म्हणजे हे पण मी असं म्हणते की माऊलींनी महाराजांनी लिहून घेतलं माझ्याकडून. मला आहे ना एक प्रश्न पडला होता, म्हणजे आपला त्यावर बोलून झालंय बाल संस्कारवर, पण मला असा प्रश्न होता की आपण स्कूलमध्ये जायचो, म्हणजे शाळेमध्ये तुम्ही जात होता, म्हणजे नेमकं त्यांना काय शिकवायचं तुम्ही? म्हणजे आता थोडंसं शाळेशी आपलं कसं अध्यात्म म्हणजे म्हणणंच आहे की 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण असं हे कार्य चालतं. आणि शिक्षक म्हटले की थोडंसं लेवल अशी येते ना, तर अध्यात्माला विज्ञानाची जोड ह्या संगतीनं म्हणजे ह्या विचारांची जोड देऊनच त्यांना थोडंसं आपल्याला त्यांच्याकडून तयारी करून घ्यावी लागणार. मुलांकडून म्हणा किंवा शिक्षकांनाही ते पटलं पाहिजे.
नुसतं अध्यात्म आहे का अध्यात्म, मग शिक्षकांनाही वाटेल की हे फक्त जपमाळ घेऊनच शिकवणार का फक्त स्तोत्रमंत्र. पण त्याला आता आपल्या मार्गात असं आहे ना, म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली खरंच इतके म्हणजे वैज्ञानिक विचारांचे पण आहे की फक्त अध्यात्मच नाही, तर माऊलींना अगदी विज्ञान विचार सुद्धा खूप अवगत पण आहे. आणि त्यांना पण वाटतं की याच्या थ्रू सुद्धा प्रचार प्रसार आपल्या व्हायला पाहिजे. म्हणजे याचं शास्त्रीय कारण, जसं रामरक्षामध्ये र हे अक्षर किती वेळा येतं, तर त्याचा आपल्या शरीरावर कोणत्या अंगावर त्याचा परिणाम होतो. तर हे आम्ही मुलांना त्याचं पण शास्त्रीय कारण सांगून आणि मग रामरक्षा घेणं. तर हे नंतर चरण स्पर्श, जसं पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह, न्यूट्रॉन आणि प्रोट्रॉन हे असतात आपल्या याच्या शरीरामध्ये, तर ते सतत आपल्या नसानसातून वाहत असतात. तर नमस्कार करताना नेमका उजव्या हातातून सकारात्मक ऊर्जा मुलांना जायला पाहिजे, म्हणजे माथ्यावर आपण आशीर्वाद देतो. तर ते कारण समजून सांगून ते सुद्धा, म्हणजे फक्त आम्ही मंत्रस्तोत्रच घेतलं नाही, तर त्यांना हे का करतात बुवा, तर हे समजून सांगून व्यायामाचं महत्त्व आम्ही सुरुवात तर अर्थात प्रार्थनेनेच करतो. गुरुंच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू तिथून करायचो. वेळ खूप थोडा असायचा, तर आम्ही स्वतःच एक ठरवून घेतलं होतं दोघींनी की एवढ्या वेळात हे करायचं आणि मग थोडीशी एक मॉरल ऑफ द स्टोरी वगैरे सांगून त्याचं एंड करायचा. तर प्रार्थना झाल्यानंतर मग थोडंसं सणवार येतात आपले, त्याचं थोडं महत्त्व, समजा एखाद्या गुरुपौर्णिमा आली किंवा आता श्रावणातला नागपंचमी सण आला, त्याचं महत्त्व आजकाल मुलांना माहीत नाही. जसं हे ICSE CBSE शाळेमध्ये तर बिलकुलच नाही, सणांची माहिती कुठं आहे. मराठीचं तर अगदी तुम्ही त्याच्याकडे न बोललेलंच बरं, मिटवूनच हा. तर सर्व माहिती, मग प्रार्थनेने सुरुवात, व्यायामाचं महत्त्व, व्यायाम पण अगदी रिलेटेड रोजचे नित्य याच्यातले की पटकन होतील, मुलांकडे वेळ पण कमी आहे आज, तर अगदी उठल्याबरोबर अगदी थोड्या वेळात 5 मिनिटात कसं ते पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यात येईल. आसनं, ती आसनांची माहिती ती आम्ही असं वाटून घ्यायची. मी आज प्रार्थना घेतली तर ताई तुम्ही ते व्यायामाचं महत्त्व सांगणार. नंतर सण आला तर मी त्याच्यावर मॉरल ऑफ द स्टोरी आमची थोडी तयार असायची, किंवा आमच्या पुस्तकात पण आहे त्या डिझाईन केलेला कोर्स, त्याच्यात पण आहे. त्याच्यात तर इतकं आहे की म्हणजे तुमचं दुसरीकडे जायची गरजच नाही. तर त्याच्यात पूर्ण डिझाईन केलं, प्रत्येक महिन्याचं प्रत्येक दिवसाचं तुम्ही गेल्याबरोबर ते पुस्तक उघडायचं, तसंच्या तसं घ्यायचं. त्याच्यात गृहपाठ सुद्धा दिलेला असतो. 8 दिवस असतात मुलांकडे. त्यानंतर 8 दिवसामध्ये आम्ही काय शिकवलं, त्याच्यातून तुम्ही काय घेतलं, किंवा मग घरी गेल्यावर तुम्ही पालकांशी कसा संवाद साधला, असं सर्व म्हणजे अशा प्रकारे ते तेवढ्या वेळात घ्यायचं. आणि नंतर आणि मुलांना पण बोलतं करायचं. तेवढे शेवटचे जर 5 मिनिटं वेळ असेल आम्हाला, तर मुलांना आम्ही उठवणार, तुम्हाला कोणाला काय आवड आहे. आजकाल मुलं ऍक्टिव्ह आहे, स्मार्ट पिढी आजची, तर त्यांना कोणाला गाणं येतं, कोणाला चित्रामध्ये इंटरेस्ट, कोणाला लिखाणात इंटरेस्ट, असे खूप आम्हाला दिसले. तर त्यांना उभं करून मग त्यांच्याचकडून आम्ही, म्हणजे मुलांकडून पण शिकण्यासारखं आम्ही, म्हणजे 2 वर्षात दादा तुम्हाला सांगते गेलो शाळेत, तर मुलांकडूनही बरंच शिकायला मिळालं आम्हाला. म्हणजे असं आम्ही म्हणत नाही शिक्षक म्हणजे ज्ञान द्यायला जरी आम्ही गेलो त्यांना, स्वामींनी दिलेलं ज्ञान द्यायला गेलो, पण आम्हाला सुद्धा खूप अनुभव आले तसे, त्यांच्याकडून शिकता आलं. असं करत हा कोर्स म्हणजे पूर्ण झाला असं नाही म्हणता येणार, कारण ही इतकी ज्ञानाची शिदोरी इतकी दिली ना स्वामींनी, परमपूज्य गुरुमाऊलींनी, की खूप सखोल ज्ञान आहे त्याच्यात. अगदी तळागाळापर्यंत गेलं तर एक एक मोती वेचून आपण जर ओवले तर सुंदर माळ तयार होणारच, पण ती अपूर्णच राहील मला तर वाटतं. आणि मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याने तर असायलाच हवं, पण आपण सुद्धा, इव्हन मी सुद्धा जर लिहिताना किंवा इतर मला विचारतात तुम्हाला इतकं छान लेखन येतं, हे येतं, पण मी म्हणते शेवटपर्यंत विद्यार्थीच असावं माणसाने, शेवटपर्यंत विद्यार्थी असावं, म्हणजे सर्व ज्ञान अवगत. आणि माणूस जो आहे तो जमिनीवर राहतो, हे जर डोक्यात आपण घेतलं ना तर कोणती हवा जात नाही. आणि सेवेत असल्यावर मी सेवेकरीच असते तिथं, ना कवयित्री ना काही अगदी सेवेकरी प्रतिनिधी. बस आम्ही नाव सुद्धा लावत नाही. शेवटी जर आम्हाला हे करायचं असतं ना तर ह्या विभागातले बालसंस्कार प्रतिनिधी. लेखनात तुम्ही संमेलनात मला उभं करा, तिथं म्हटलं मी कवयित्री कल्पना देशमुख. आणि लिखाणात पण महाराजांनी मला खूप साथ दिली, खूप असं
कधी असं एकटं असे प्रसंग येतात जीवनात हो. की उदास व्हायला येतं, भरपूर नकोशा गोष्टी आयुष्यात घडतात. तर स्वामींचा धावा केला ना, असा थोडा वेळ जरी मी बसली ना, तर दुसऱ्या मिनिटाला म्हणजे दुसऱ्या दिवशी ना लगेच कुठून तरी मला निमंत्रण येतं कुठेतरी संमेलनाचं. आणि कुठून तरी आज मला जवळजवळ 21 पुरस्कार मिळाले आहेत. अच्छा. राज्यस्तरीय वगैरे कवितेला मिळाले आहे. तर हे सर्व देणं जे आहे ते वीणावादिनीचं आणि स्वामींचंच आहे. परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद आहे असं मला वाटतं, म्हणण्यापेक्षा आहेच ते. आणि माझे साहित्यातले गुरु, मला वाटतं गुरूंचं स्थान आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे, खूप मोलाचं. की खूप स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये अक्षरशः रॅट रेस सारखं मुलांना सोडतो आपण. ॲबॅकस झालं का ह्या क्लास, कराटे, हे ते 1760 ॲक्टिव्हिटी, नंतर प्रॅक्टिकल पण इतका प्रचंड ताण आहे. आणि इतका ताण सहन करत मुलं घरी येतात. त्यानंतर एकतर जॉब वर्किंग जर असेल कपल, तर त्यांना कितीचा वेळ पालक देतात. तर एक बालसंस्कार प्रतिनिधी म्हणून पालकांना सुद्धा हे सांगू इच्छिते याच्या थ्रू. बघा, तुम्हाला आणि कदाचित माझं चुकत पण असेल यात, पण माझं स्पष्ट मत आहे, मूल जोपर्यंत लहान आहे ना, त्यांना समज येत नाही तोपर्यंत शिशु असताना, आता आम्ही शिशु संस्कार सुद्धा वेगळा कोर्स केला आहे. म्हणजे बालसंस्कार, शिशु म्हणजे 0 ते 3 वर्ष, त्यानंतरचा पुढचा बालसंस्कार. आम्ही अक्षरशः गट आणि त्यानुसार त्यांना सांगतो, कारण बालसंस्कारच्या मुलांना बऱ्यापैकी तेवढं कळतं. तेच जर शिशूंना कळतं तर डोक्यावरून जाणार. मग त्यांना त्या लेवलने शिकवायला पाहिजे की छोटं छोटं अगदी स्तोत्र, आता वक्रतुंड महाकाय हे थोडं समजू शकतं म्हणजे त्यांना थोडंफार, पण याच्याही पेक्षा रामरक्षा शिशूंना समजेल का, त्याच्यात तर म्हणजे खूप क्लिष्ट रामरक्षा स्तोत्र समजायला पण. तर असे कोर्स आहे. तर मला वाटतं पालकांनी ना पूर्ण वेळ द्यावा. जर गरज नसेल ना, आर्थिक तुमची हे चांगलं आहे, आर्थिक व्यवस्था किंवा घरातली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर आईने निदान मुलांना शिशु होईपर्यंत, समजदार होईपर्यंत वेळ द्यावा. तिने करिअरच्या मागे, माझं तर स्पष्ट मत आहे, माझ्या घरच्यांचं पण तेच म्हणणं असायचं, अजिबात लागू नये. आणि जर मग तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला काही अडचण असेल तर घरचं एखादं माणूस, आजी, काकी, जे कोणी असेल घरचं, त्यांच्याजवळ हवं, त्यांचं संगोपन करायला, त्यांच्याशी समजून घ्यायला. कारण हे खूप गरजेचं आहे. मुलं खूप म्हणजे वैतागून त्यांना आई हवी असते घरी आल्यावर. आणि नेमकं आई दिसत नाही, दिसते तर केव्हा, रात्री कुशीमध्ये घेऊन मग निजणार आई किंवा भरवणार वेळ मिळेल तेवढा. परत सकाळी लोकल पकडायची असते, ड्युटीवर जायचं असतं. मला सांगा, वेळ आहे का? बरोबर नाही. आणि ते येऊस तर मुलं पेंगलेले असतात, दिवसभर प्रोजेक्ट, हे ते अभ्यास. आजकाल शाळांच्या वेळा बघा तुम्ही, पहिल्यासारखं आहे का? सकाळी गेलं तर 12-1 पर्यंत शाळा, 1-2 पर्यंत घरी, दुपारचा वेळ मोकळा, असं 3-3 वाजेपर्यंत शाळा, त्याच्यानंतर क्लासेस. म्हणजे मुलांनी करावं तरी काय? तर माझं स्पष्ट मत आहे असं की पूर्ण वेळ द्यावा समजदार होईपर्यंत. आणि तुम्हाला करायचंच असेल करिअर, नोकरी जरूर करावं, माझं काही म्हणणं नाहीये, पण त्याकरता तशी सोय उपलब्ध करावी, त्यांना वेळ काढून वेळ द्यावा असं मला. आणि तुम्ही म्हणाला की आशीर्वाद, ते सकाळी मुलं उठलेले असतात, थकलेल्याच अवस्थेत असतात, झोप कदाचित मे बी कुणाची पूर्ण होते, नाही होत, तर मुलांना असं वाटतच असतं की उठूच नये आणि शाळेला दांडी मारावी का काय. तर अशा अवस्थेत मग मुलांना थोडंसं घेऊन जाणं, त्यांच्यावर थोडंसं पॉझिटिव्हिटी. रात्री पण झोपताना आम्ही असे ते कार्ड तयार केलेले आहे की मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून त्यांना, तू छान आहे बाळा, तू छान छान, म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य असे तयार करून त्यांच्या डोक्यावर हे करून, म्हणजे त्या अवस्थेत त्यांना असं झोपू द्यावं. की जसं अब्दुल कलाम पण म्हटले की स्वप्न बघा, द विंग्ज ऑफ फायर, त्यांचं ते पुस्तक आहे, ते खूप वाचण्यासारखं आहे. आणि मुलांना म्हणजे मोठं झाल्यावर मुलांनी तरी ते प्रत्येकाने वाचावं असं मला वाटतं, कारण ते युवांसाठी किती काम केलंय अब्दुल कलाम यांनी. तर ते पॉझिटिव्ह वाक्य जर आपण म्हटले,
तू माझ्या सोना बाळा आहे, तू मोठं झाल्यावर छान बनणार आहे, तुझ्यात खूप पॉझिटिव्हिटी आहे, किंवा मग तू असं असं मोठं झाल्यावर तू बनणार, मोटिवेशनल छोटे छोटे ते आपण त्यांच्यावर करू शकतो. त्या याच्याने झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर मग मुलांना थोडंसं कुरवाळायचं, मायेने जवळ घ्यायचं. मग गोंधारात वगैरे उठले, त्यांचं ते सर्व स्नान वगैरे आटोपलं, ते त्यांना प्रार्थना वगैरे अगदी छोटी, जास्त नाही, गुरुर्ब्रह्मा वगैरे म्हटलं, टिळा लावला थोडासा आपला गुरुमाऊलींच्या याचा किंवा कुंकू, तर खूप छान असं पॉझिटिव्हिटी पण येते. आणि नमस्कार केल्यानंतर प्रत्येक आई किंवा गुरु हे त्यांच्या हातातून आशीर्वाद दिल्यानंतर, जसं तुम्ही तो शुभम भवतु किंवा आशीर्वाद विजयी भव किंवा यशस्वी भव असंच आपण म्हणतो की नाही. ते आशीर्वाद घेऊन जर मूल गेलं तर नक्कीच आईच्या आशीर्वादामध्ये शक्ती असते, हे सर्व ज्ञान आहे. तर ते जर करून जर आपण गेलो तर कोणतंही काम यशस्वी होणारच. जसं शिवाजी महाराजांचं पण उदाहरण आहे. शिवाजी महाराज कधी कुठं याच्यात लढाई जिंकताना म्हणजे मातेचे आशीर्वाद घेऊनच निघायचे. ते एवढे मोठे शिवाजी, म्हणजे ते सुद्धा उदाहरण आम्ही मुलांना देतो की बघा, शिवाजी महाराज सुद्धा जात होते ना, राम, आपले कृष्ण, हे देवाधिदेव, तर ते सुद्धा आपल्या आईचे वडिलांचे आशीर्वाद घेऊनच आपलं पूर्ण कार्य करायला आरंभ करायचे. तर हे एक उदाहरण आम्ही देतो. त्याच्याने मुलांमध्ये असं असं होतं खरंच, म्हणजे असं एक विचार करायला तरी लागतात मुलं. तर ही एक पॉझिटिव्हिटी तुम्ही जसं म्हणता, आणि वैज्ञानिक कारण पण आहे. पण आता सध्या तसं होत नाही ॲक्च्युली, म्हणजे भरपूर कमी घरामध्ये होत असेल असं मला वाटतं. पण मायामध्ये तरी बऱ्यापैकी घरामध्ये रात्री मुलांना झोपताना बोलू का भूताला, बोलू का ह्याला, झोप, म्हणजे असंच होत असेल मायामध्ये. आमच्या पण घरामध्ये असं कधी कधी होतं. परत सकाळी उठल्यावर पण उठ लवकर, म्हणजे शाळेची असती गडबा, उठ आवर लवकर, म्हणजे झोपताना पण एक चिडचिड असते आणि उठल्यावर पण चिडचिडच असते. ते होऊ नये म्हणून बालसंस्कार की आम्ही म्हणतो की तुम्ही फक्त रित्या हाताने विनामूल्य आहे, याचं कुठेही दिसणार नाही की मूल्य घेतलंय आणि आम्ही विनामूल्य चालतं. शिबिरं पण विनामूल्य होतात, आम्ही 1 रुपया सुद्धा मुलांकडून घेत नाही. जे काही शिबिर होतं, उपक्रम होतो, त्यात आम्ही स्वतः प्रतिनिधी कॉन्ट्रीब्यूट करतो. बक्षीस द्यायचं असेल त्यांना, प्रमाणपत्र, काही प्रमाणपत्र वगैरे आजकाल आता PDF येते गुरुपीठाकडून, तर ते आम्ही देतो. किंवा मग इतर असं स्टेशनरी, छोट्या पेन्सिल, छोटं जरी दिलं ना तरी मुलांना समाधान असतं. आणि मग काही स्नॅक्स वगैरे मागवतो, तर ते प्रतिनिधी मिळूनच. आम्ही मुलांकडून काहीच घेत नाही, हे विनामूल्यच आहे. जसं गुरुमाऊली म्हटले विनामूल्यच करायचंय, तर ते आजतागायत विनामूल्य सुरू आहे. मेहनत सर्व प्रतिनिधी अर्थात त्यांचा वेळ देऊन करतात, हे पण मान्य म्हणजे आहे. आणि ज्यांना आवड आहे ते येतात आणि सेवा देतात. सेवाच आहे ही. हो, ते तर आहे. खरंच तुमचे विचार आणि तुमचे जे कार्य आहेत ते खूप छान आणि खूप महान आहेत. म्हणजे खूप कमी म्हणजे असतात लोक जे निस्वार्थपणे सेवा करतात, समाजकार्य करतात. खूप कमी लोक आहेत असे. तर तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलं. आनंदही देखील झाला तुम्हाला भेटून. तर फक्त एक शेवटचं विचारतो तुम्हाला की एक तुम्ही जाता जाता तुम्ही काय सांगू शकता प्रेक्षकांना? तर सेवा निस्वार्थीपणे करावी. जोई मार्ग आजकाल आता सर्व आहे, म्हणजे एक स्वामी मार्गच असा नाहीये, आता भरपूर काही आहे. स्वाध्याय एक आहे, माझे जे जेठ आहे श्री सुरेश देशमुख, मोठे जेठ, ते स्वाध्यायचं करतात. दोघं आमच्या दीदी, माझ्या जाऊबाई, त्या पण. तर त्या स्वाध्यायामध्ये आहे. माझ्या नणंद अक्का, औरंगाबादच्या अक्का, आणि माझ्या लहान नणंद त्या बैठकीला जातात, धर्माधिकारी. तर वेगवेगळे हे आहे असे. पण तेच निस्वार्थी सेवा दिली तर नक्कीच आपल्याला अनुभव पण छान येतात. आणि स्वामींचं, एक गुरूंचं पाठबळ आपल्याला मिळतं, एक बळ येतं. जीवनात असे खूप प्रसंग येतात, प्रत्येकाच्याच येतात, मी तर म्हणेल. अपडाऊनचा काळ असतो, तो एक फेस असते, ती पार करावीच लागते. जसं गुरुमाऊली नेहमी मार्गदर्शनात पूर्वसंचित आहे, ते तुम्हाला इथंच पार करावं लागणार, भोगायचं आहे जे काही आहे. आणि मग पुढे वाटचाल सुकरच असते असं मला वाटतं.
तर जी 18 विभाग आहे मी तर म्हणते खूप का सेवा करण्यासारखं आहे हा हे दिंडोरी प्रणीत मार्ग हा मार्ग. तर यात सर्वांनी यावं, सेवा द्यावी. आरतीला नक्की या. आरतीचाही खूप अनुभव आहे. परमपूज्य गुरुमाऊली म्हणत असता, जर तुम्ही 108 आरत्या लगातार म्हणजे न खंड हे करता जर तुम्ही केल्या तर तुमचा प्रश्न हा तिथं सुद्धा अगदी सोप्या मार्गाने सुटू शकतो. जर कोणाला जास्त काही जर जमत नसेल तर. बरोबर. माझे सासरे सुद्धा यात होते. सासूबाई माझ्या गावातल्या केंद्र प्रतिनिधी होत्या. अच्छा. हां, शिर्डीजवळ रुई गाव आहे. तिथं पूर्ण केंद्र हे करण्यात माझ्या सासूबाईंचा खूप मोठा वाटा. आता हयात नाही ते. सासऱ्यांनी पण नवनाथ पारायणाचे मी तर म्हणते माझं लग्न झाल्याच्या आधीपासून तर 101च्याही वर झाले त्यांचे नवनाथ पारायण. विचार करा. आज नुसतं नवनाथ पारायण म्हटलं का आपल्याला वाटतं की होईल की नाही, पण त्यांनी केलंय म्हणजे अर्थात. तर सासरचे सर्वच मंडळी वारकरी वगैरे संप्रदायातले. माहेरी माझ्या आईकडे दोन्हीकडे अध्यात्माचं वातावरण आहे. आई तुळजाभवानी आणि साईबाबांना जास्त मानते. माझ्या आजी मानायच्या. आणि वहिनी पण सेवेत वगैरे आहे. शंकराच्या भक्ती जास्त करतात. तसं वेगवेगळं आहे. म्हणजे माणसाने भक्ती करावी. हा, भक्ती करावी, अध्यात्मात यावं. विज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं तरी पण मला वाटतं अध्यात्माची जोड जर असेल ना तर नक्कीच जीवनातील मार्ग हा सुकर होतो असं मला वाटतं. एवढंच मी सांगेल. छान वाटलं तुमच्याशी बोलून. श्री स्वामी समर्थ. मला पण खूप छान वाटलं आणि तुम्ही संधी दिली ह्या तुमच्या चॅनलद्वारे आणि मी 2 शब्द बोलू शकली. यात काही चुकीचं जर बोलल्या गेलं असेल तर ते माझे शब्द, जे काही मला ज्ञान मिळालं आहे माझ्या गुरूंकडून ते पूर्ण गुरूंचं आणि विनामादिनीचे आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ.